आगामी महापालिका निवडणुकांसाठी शिंदेंनी रणनीती सुरू केल्याचं दिसतंय। एकनाथ शिंदेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर मनसे सोबतच्या युतीसाठी सकारात्मक असल्याचं शिंदेंनी दाखवून दिलंय। पाहूया। राज ठाकरेंसोबत युतीवर चर्चा झालेली नाही असं भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणत असले तरी डिनर डिप्लोमसीचा विषय आगामी महापालिका निवडणुकीवरूनच होता। जवळपास सव्वा तास एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी होते। शिंदेंसोबत त्यांचे मंत्री उदय सामंतही उपस्थित होते, तर मनसेचेही नेते हजर होते। मात्र एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात बंद दारात अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे, ज्यात विशेषतः मुंबई ठाणे महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकीवरून खलबत झाल्याचं कळतंय। आता तरी निवडणुका नाहीत जवळपास, त्यामुळे निवडणुका जशा वातावरण माहोल तयार होतं तेव्हाच तर सगळ्या गोष्टी युती महायुती सगळी चर्चा तेव्हा होते। कुठली महायुती किंवा युतीच्या बद्दल चर्चा नव्हती, केवळ आणि केवळ ही सदिच्छा भेट होती आणि बाळासाहेबांच्या आठवणी मी पुन्हा एकदा सांगतो की एवढ्या मनमोकळेपणाने त्या आठवणींना उजाळा दिला की खरंच आम्ही पुन्हा त्या काळात गेलो। मला असं वाटतं की आता काही याच्यामध्ये राजकीय चर्चा झाली नाही। जी काही चर्चा होती ती वैयक्तिक होती आणि स्नेहभोजनाचा फक्त कार्यक्रम नाही। आमच्यामध्ये काही विचारांची तफावत नाही आहे ना। शेवट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार आहेत आणि सन्मान्य राजसाहेब तर बाळासाहेबांचेच विचार पुढे नेत आहेत। एकनाथजी शिंदे पण तेच करतात, त्यामुळे काही वैचारिक मतभेद नाहीये। पण आज युतीची चर्चा नव्हती एवढं सांगतो। विधानसभा निवडणुकीत शिंदेंची शिवसेना आणि मनसेत दुरावा निर्माण झाला होता। माहीममध्ये राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंच्याच विरोधात शिंदेंचे शिवसेनेचे सदा सरवणकर मैदानात होते, ज्यात अमित ठाकरेंचा पराभव झाला आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत विजयी झालेत। अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देऊ नये अशी भूमिका घेतल्यावरही शिंदेंच्या शिवसेनेनं अर्ज मागे घेतला नव्हता, त्यामुळे संबंध सुधारण्यासाठी उदय सामंतांच्या माध्यमातून प्रयत्न झालेत। 2 वेळा सामंत राज ठाकरेंच्या भेटीला आले आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच स्वतः एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंची भेट घेतली। झाल्यावरती आपण बोलू। देवेंद्र फडणवीस काय ठरवतात त्याच्यावर। आमरसपुरी खायला गेले होते, काकी आहे ना तो, काल आमरसपुरीचा बेत होता। विचारा, मी नसेल म्हणजे मी खोटं बोलत नाही। काल उपवासाचा दिवस असल्यामुळे त्यांच्या ते असे बाहेर उपवास करतात। असे काल म्हणालात होता की अमित शहा आणि एकनाथ शिंदेंची भेट झाली, त्यावेळेला काय ठरलं हे सगळं मला माहिती। काल सुद्धा कालच्या बैठकीत काय ठरलं आमरसपुरी बैठकीत ते सुद्धा मी सांगू शकतो आणि ते तसंच्या तसं असेल। त्यांना दुसरा धंदा नाही आहे। त्यांचं असं झालंय की कोण कुणाला भेटतंय, कोण काय करतंय याच्यावरच लक्ष आहे। पक्षाचं काय चाललंय नाही, गॉड नोज। तर देव अल्लाह भरोसे, देवाच्या भरोश्यावर पण पक्ष राहिलेला नाही, तो आता अल्लाह के भरोसे पे। म्हणून त्यांना राज ठाकरे साहेबांना काय भेटले, काय केलं, बरं तर अडचण काय तुम्हाला? तुम्ही कशासाठी बोलता? तुम्हाला काय करायचं? आम्ही हुजरेगिरी करतो, आम्ही नतमस्तक होतो, आम्ही एकमेकाला भांडायला गेलो होतो, त्याच्याशी तुम्हाला घेणं देणं काय? तर आदित्य ठाकरेंनी आपण शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीवर अधिक बोलणार नाही म्हणत गद्दार गँगचे लीडर अशी टीका केली। भेटीवर मी बोलणार नाही कारण आम्ही जास्ती महत्त्व देत नाही, पण आज एशनची गटाचे जे गद्दार गँग लीडर आहेत ते गावी जाणार आहेत। चंद्र आज मला माहित नाही काय कुठच्या दशेत आहे, पण नक्कीच नाराजी नाट्य सुरू झालेलं आहे आणि नाराजी नाट्य सुरू झालं की गावी जाऊन प्रॅक्टिस करून येतात परत। महापालिकांच्या निवडणुका लगेच 1-2 महिन्यात लागतील अशी चिन्ह नाहीत। दिवाळीनंतरच पालिकांच्या निवडणुका होतील असं बोललं जात आहे। मुंबईत मराठी मतदारांवरून ठाकरे बंधूंमध्ये रस्सीखेच आहे, त्यामुळे राज ठाकरेंना सोबत घेतल्यास महायुतीला फायदाच होईल। त्यामुळे भाजपनं हिंदुत्वासाठी अशा भेटी चांगल्याच असल्याचं म्हटलंय। बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारधारेतनं तयार झालेले दोन्ही नेते आहेत आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे ते एकत्र भेटत असतील, राजकीय चर्चा करत असतील तर ते हिंदुत्ववादी भूमिकेसाठी निश्चितच पूरक आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं। परंतु लगेच एका बैठकीतनं महायुती होईल, काहीतरी वेगळे राजकीय गणित मांडलेत, अशा निष्कर्षाप्रत येण्याचं मला वाटतं थोडंसं घाईचं ठरेल।
लगेच एका भेटीत युतीबद्दल बोलणं घाईचं ठरेल असं दरेकर म्हणतात, पण त्या दृष्टीनं सुरुवात झाली असं बोलू शकतो. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई.